नमस्कार. आपल्या घरात नेहमीच एक चर्चा रंगते नाही का, की आरोग्यासाठी नक्की कोणतं तूप वापरायचं, ते पिवळसर गाईचं की पांढरं शुभ्र म्हशीचं. चला, आज आपण या जुन्या चर्चेचं उत्तर शोधूया. तर मग नक्की बेस्ट कोणतं? पण थांबा, बेस्ट असं काही असतंच नाही. महत्वाचं हे आहे की आपल्या शरीराला, आपल्या गरजेला कोणतं तूप सूट होतं, आणि आज आपण नेमकं तेच जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया गाईच्या तुपापासून. आयुर्वेदात तर याला आरोग्याचं अमृत असंच म्हणतात. का? कारण ते पचायला एकदम हलकं आणि गुणांनी सर्वश्रेष्ठ मानलं गेलंय. कधी विचार केलाय गाईच्या तुपाला हा खास पिवळसर रंग कुठून येतो? तर तो येतो बीटा कॅरोटीनमुळे. आणि गंमत म्हणजे आपलं शरीर याच बीटा कॅरोटीनचं रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये करतं, जे आपल्या डोळ्यांसाठी किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नकोच. आणि याचे फायदे तर बघा, एक ना अनेक आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पचायला इतकं सोपं आहे की अगदी लहान मुलांपासून ते घरातल्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालतं. वरून यात व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स भरभरून आहेत. हे अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय? तर आपल्या शरीराची आतून स्वच्छता करणारे सैनिकच जणू. आणि म्हणूनच वजन नियंत्रणात ठेवायचं असो, स्मरणशक्ती वाढवायची असो किंवा डोळ्यांचं आरोग्य जपायचं असो, गाईचं तूप खरंच खूप फायदेशीर ठरतं. बरं, आता वळूया म्हशीच्या तुपाकडे. याला शक्तीचा स्रोत असंही ओळखलं जातं आणि नावाप्रमाणेच हे तूप खूप दाटसर आणि भरपूर ऊर्जा देणार असतं. याचा रंग पण बघा, गाईच्या तुपाच्या एकदम विरुद्ध, पांढरा शुभ्र, आणि ते दिसायला आणि टेक्स्चरला सुद्धा जास्त घट्ट आणि दाटसर असतं. आता हे कोणासाठी जास्त चांगलं? तर ज्यांना वजन वाढवायचं आहे किंवा जे लोक खूप शारीरिक मेहनतीची कामं करतात ना, त्यांच्यासाठी म्हशीचं तूप म्हणजे एक वरदान आहे. कारण यात फॅट्स जास्त असतात, ज्यामुळे भरपूर एनर्जी मिळते, हाडं मजबूत होतात. आणि हो, अजून एक फायदा म्हणजे हे तूप जास्त काळ टिकतं सुद्धा. चला तर आता दोन्ही तुपांना समोरासमोर ठेवून बघूया. म्हणजे काय होईल की आपल्यासाठी नेमकं काय चांगलं आहे हे निवडायला एकदम सोपं जाईल. आणि यातला सगळ्यात मोठा, सगळ्यात बेसिक फरक जर कोणता असेल तर तो आहे पचनाचा. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर गाईचं तूप आहे हलकं आणि म्हशीचं तूप आहे जड. बस हाच मुख्य फरक आहे. आता हा तक्ता बघा, इथे सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. पहिला मुद्दा, रंग. गाईचं तूप पिवळसर, म्हशीचं पांढरं. दुसरं, पचन, जे आपण आत्ताच बोललो. गाईचं एकदम हलकं, म्हशीचं पचायला थोडं जड. आता फॅट्सबद्दल बोलूया. गाईच्या तुपात ते कमी प्रमाणात असतात, तर म्हशीच्या तुपात जास्त. आणि म्हणूनच बघा याचा उपयोग पण कसा बदलतो. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यासाठी गाईचं तूप उत्तम. या उलट पहिलवान, खेळाडू किंवा ज्यांना वजन वाढवून ताकद मिळवायची आहे त्यांच्यासाठी म्हशीचं तूप परफेक्ट आहे. आणि शेवटचा मुद्दा, गुणधर्म. गाईचं तूप आपल्या हृदय आणि मेंदूसाठी चांगलं मानलं जातं, तर म्हशीच्या तुपामुळे शांत झोप लागते आणि शरीराला ताकद मिळते. ओके, तर आता इतकी सगळी माहिती मिळाल्यावर प्रश्न पडतो की मग आपण आपल्यासाठी काय निवडायचं? चला, तेही एकदम सोपं करून पाहूया. इथे एक सोपा नियम लक्षात ठेवा. जर पचनशक्ती थोडी नाजूक असेल किंवा डाएट करत असाल, वजन नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करत असाल, तर डोळे झाकून गाईचं तूप निवडा. पण जर काम खूप शारीरिक मेहनतीचं असेल किंवा वजन वाढवायचं असेल, तर मग म्हशीचं तूप हाच योग्य पर्याय आहे. बघा किती सोपं आहे. आणि हो, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपण तूप गाईचं निवडा किंवा म्हशीचं, ते शुद्ध असणं खूप जास्त गरजेचं आहे. बाजारातल्या भेसळयुक्त तुपाच्या फंदात पडण्यापेक्षा घरगुती किंवा एखाद्या विश्वासार्ह ठिकाणाहून घेतलेलं शुद्ध तूपच आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तर मग आता विचार करा, आपल्या आरोग्याचं गणित कसं आहे, आपली जीवनशैली कशी आहे, त्यानुसार आपल्यासाठी योग्य संतुलन कोणतं? गाईच्या तुपातून मिळणारं हलकंफुलकं पोषण की म्हशीच्या तुपातून मिळणारी ताकद? निवड आपली आहे.